आम्ही RTI ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही इथे धरणं आंदोलन ठेवलं होतं. RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलन आम्ही आयोजित केलं होतं. यामध्ये आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक इथे उपस्थित होते आणि आमच्यामध्ये 32 मागण्या ह्या प्रमुख आम्ही मागण्या करत आहोत आणि आम्ही सरकार दरबारी मुख्यमंत्री यांना हे निवेदन आम्ही सादर करणार आहोत. 32 मागण्या आणि एक नवीन आम्ही कायदा तयार करत आहोत. त्या कायद्याचं नाव आहे भारतीय संविधान संरक्षण समान न्याय सार्वजनिक उत्तरदायित्व तक्रार व भ्रष्टाचार विरुद्ध विशेष अधिनियम 2026 नवीन कायदा आम्ही लागू करण्यासाठी आम्ही त्यांना सरकारला निवेदन देत आहोत. आणि याच्यामध्ये आमचं एक कारण काय आहे की का निवेदन हे लागू करायचं ह्याच्यामध्ये 32 मागण्या आहेत ह्या RTI संदर्भात आहेत आणि भ्रष्टाचारासंदर्भामध्ये आहेत. तर यामध्ये तुम्ही वाचलं असेल, न्यूज वाटली असेल, गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरवरती आहे पूर्ण भारत देशामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबर म्हणजे किती प्रमाणात प्रत्येक खात्यामध्ये इथे भ्रष्टाचार चालू आहे. यासाठी म्हणून आम्ही हे मागण्या सरकारकडे करत आहोत आणि हा नवीन कायदा घेऊन येत आहोत. आणि त्यानंतर आपल्या रेल्वेच्या गुन्ह्यामध्ये आणि गुन्हेगारीमध्ये सुद्धा आपला महाराष्ट्र आता 1 नंबरवरती चालला आहे. पहिलं बिहार आणि उत्तर प्रदेश यामध्ये होता, पण आता महाराष्ट्रामध्ये पण गुन्हेगारी प्रमाण हे भरपूर वाढलेलं आहे. आणि याच्यामध्ये अल्पवयीन मुलीसुद्धा महाराष्ट्राच्या ह्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत आहेत आणि त्यासुद्धा बेपत्ता होत आहेत दिवसांदिवस. या सर्व मागण्यासाठी संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी आम्ही हा इथं संपूर्ण आंदोलन इथं आज आयोजित आपण केलेलं आहे. आणि ह्या जे आम्ही नवीन भारतीय संरक्षण कायदा जो आम्ही नवीन अधिनियम आणतात त्याबद्दल तुम्हाला आमच्या संस्थेचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत हे तुम्हाला माहिती देतील. हा जवळजवळ 50 कलमं त्याच्यामध्ये आहेत पूर्ण टोटल. आणि ह्या कलमाचे आम्ही निवेदन आम्ही सरकारकडे देत आहोत प्रत्येक डिपार्टमेंट. सर, आता हा जो नवीन कायदा आणण्याचा आपल्याला एक उद्देश आहे की जे बरेचदा काय होतं माहिती आहे का, आपण तक्रारी वगैरे देतो, त्याच्यावर काही ॲक्शन होत नाही, माहिती अधिकार लागतोय त्याच्यावर पण काही ॲक्शन होत नाही. त्यामुळे काय झालं, या कायद्याचा म्हणजे आमचा अर्थ असा होईल म्हणजे हा जो जर अलमामध्ये जर आला आणि आणण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो त्यामध्ये काय होणार आहे, सर्वप्रथम की ती जी तक्रार दाखल करतात त्याची वेळेत अंमलबजावणी होणार आणि त्याच्यावर जर RTI टाकला तर त्याचीसुद्धा अंमलबजावणी होणार. ती तक्रार खरी खोटी त्याचे पारदर्शक होईल. दुसरी गोष्ट, पहिले आम्ही याच्यासाठी सेपरेट न्यायालय मागतो म्हणजे त्या न्यायालयामध्ये कोणाला प्रोटेक्शन ॲक्ट लागू राहणार नाही, शिवाय फक्त तक्रारीवर म्हणजे जी तक्रार आपण तिथे जाणार आहे त्या तक्रारी संदर्भातच त्या तक्रारदारालाच आणि त्या तक्रारीला फक्त प्रोटेक्शन ॲक्ट तेवढा लागू राहणार आहे. म्हणजे तिथे सगळे समान राहणार आहे. आज मॅजिस्ट्रेटचे म्हणजे काय होते, बरेचदा मॅजिस्ट्रेट चुकीचे निर्णय घेतात. म्हणजे मला एक सांगा, जर मॅजिस्ट्रेटने चुकीचे निर्णय घेतले तर मग आपण माननीय हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये का जावं, म्हणजे त्यांची चुकीची शिक्षा आपण का भोगावी, हा माझा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून हा जर कायदा अलमामध्ये आणला आहे ना तर याच्यामध्ये माननीय न्यायाधीशसुद्धा किंवा कमिशनर असो किंवा कलेक्टर असो किंवा आणखी कोणी जोही वरिष्ठ कुणी आमदार खासदार कुठलेही असो पदाधिकारी वगैरे, ते सर्व याच्यासाठी सेम राहणार, समान राहणार आणि इथे कोणालाही प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणार नाही, शिवाय फक्त तक्रार जातात. आणि ह्यांचा जो भेदभाव पारदर्शक शासन, सुरक्षित कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ही आमची सर्वांची मागणी आहे. आणि RTI कार्यकर्त्यावर जे हल्ले होतात आणि खोटे गुन्हे दाखल होतात त्या प्रकारामध्ये फास्ट ट्रॅक न्यायालय असले पाहिजे ही आमची मागणी आहे पूर्ण विभागावरती. आणि या 32 आहेत, मी आता वाचून दाखवत नाही, पण ह्या 32 मागण्यात हा तुम्ही बघू शकता. हां, आणि याची निवेदनं पण आम्ही निवेदनासोबत देत आहोत. याचा पूर्ण फोटो घ्या, निवेदनमध्ये हे तुमच्याशी बोलतील. अगर पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर मंत्र्यांना मुंबई फिरणं मुश्किल करू. मुंबईच काय, महाराष्ट्र फिरणं मुश्किल करू. त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि येत्या अधिवेशनाला या मागण्या पूर्ण करावे. नाहीतर आम्ही RTI म्हणून तर उतरू, आम जनता पण आमच्या पाठीशी उभी आहे, ती पण उतरेल. याच्या गोष्टी सर्वांनी लक्ष द्यावे आणि शासनाने लक्ष द्यावे. हे कार्यकर्ता असून सुद्धा त्याला एवढं सतवलं जातं म्हणजे आम पब्लिकला किती सतवतात किंवा त्यांच्या किती गोष्टी लक्ष देते सरकार, हे पण लक्ष द्यावे सरकारने की किती सतवणं चालू आहे, किती भ्रष्टाचार चालू आहे. कार्यकर्ता नाशिक जिल्हा अध्यक्ष सुभाष दराडे, इतक्यात आमचे कामेश गाडी सर आणि उपाध्यक्ष सरांनी जी काही आपल्याकडं मागणी केली, जी काही सरकारकडे मागणी केली तर त्यांच्याबरोबर आम्ही संपूर्ण संघटना आहेत, आमच्या 32 मागण्या आहेत आणि ह्या 32 मागण्या सरकारने योग्य वेळी मंजूर करावं हीच आमची विनंती आहे. आणि मी आमच्या गावामध्ये मौजे नलवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी
14 वित्त आयोग 15 वित्त आयोग भरपूर निधी आलेला आहे, परंतु विकास कामं बरोबर झालेले नाही. म्हणून मी चौकशी कामे करता ग्रामपंचायत नळवाडी ते मुख्यमंत्री महोदयापर्यंत अर्ज दिलेले आहेत. एकही अर्जाची कारवाई आजपर्यंत झालेली नाही. तर सरकारने तेवढी माझी मागणी पूर्ण करावी हीच विनंती. माझी दिनेश शाह, RTI ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनची राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहे. पॉईंट नंबर 3 आमचा जो आता अधिनियम जाणार आहे त्याच्यामध्ये असा मुद्दा आहे की RTI कार्यकर्त्यांवर हल्ले होतात, त्यांना धमक्या दिल्या जातात, खोटे गुन्हे लादले जातात आणि हत्या पण होतात आणि त्याचा निकाल का आम्हाला व्यवस्थित मिळत नाही. कारण कुठे आहे ते भ्रष्टाचार सगळीकडेच आहे. मग ज्या वेळेला खोटे गुन्हे दाखल होतात आणि मग आम्ही मागणी करतो तोपर्यंत काय होतं, त्याचं आयुष्य संपलेलं असतं. कारण कोर्टामध्ये केस उभी राहीपर्यंत आणि त्याची बदनामी होईपर्यंत कधीतरी त्याला पण जीवनात बाहेरच्या जीवनात येणं मुश्किल होतं. कारण निर्दोष सुटला जरी माणूस तरी आजूबाजूचं जे समाज आहे ते त्याला जगून देत नाही. मग असं निर्दोष सत्व गारी करेपर्यंत त्याला जो जाणारा वेळ आहे, त्याने जे अपमान भोगलेले आहेत किंवा आम्ही कस्टडी ह्याच्यामध्ये पण जातो, जेलमध्ये पण व्हिजिट करतो. काही घटना मला जेलमधला पण प्रकरणं बाहेर येतात. पण इथे मला सांगायला हे वाटतं की पत्रकार वगैरे पण त्यावेळेला असे साथ द्यायला आम्हाला काचकूच करतात. कारण कसं मोठे पण असतात व्यक्ती, मंत्र्यांनी भरटलेले असतात, मग त्यांना पण वाटतं की आमची सेफ्टी काय. मग असं सेफ्टीमुक्त जर भारत आपल्याला सेफ्टीसहित भारत करायचा असेल तर आमची ही मागणी मान्य झालीच पाहिजे असं आम्हाला सरकारचं निवेदन आहे. आणि आत्तापर्यंत जेवढा भ्रष्टाचार काही झाला असेल पण आता ह्यापुढे होऊ नये याची दक्षता घेण्याची कामं आमची असोसिएशन आता सुरू करते. आता बघूया त्याला किती वेळ जातो आहे किंवा किती त्याच्यामध्ये आम्हाला समोरून किती काय होत आहे, मदत मिळते आहे किंवा प्रतिसाद मिळतो आहे किंवा नाही मिळत आहे किंवा ॲक्शन घेतली जाते आहे. हे सर्व आता पुढे सगळ्या समाजावर अवलंबून आहे. कारण आम्ही ही समाजाची लढाई आहे, आमची एकट्याची लढाई नाही आहे. हे बोलून मी माझं बाईट थोडंसं हे करते. जय भीम.